Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course Advanced Diploma in Human Resource Management. तर आपण ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे त्याचा स्टडी करीत आहोत. त्याच्यामधील पेपर नंबर 7. ओके, तुम्हाला 3 पेपर्स आहेत. पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9. तर या 3 पेपरचा तुम्ही 1 बाय 1 स्टडी करणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रोजेक्ट देखील करावा लागेल. तर आपण आज या पेपर नंबर 7चे जे टायटल आहे ते आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. या पेपर नंबर 7मधील युनिट नंबर 2चा स्टडी करीत आहोत. युनिट नंबर 2चे टायटल आहे जॉब ॲनालिसिस. आज आपण या लेक्चरमध्ये या युनिट नंबर 2मधील सेकंड कंटेंटचा स्टडी करणार आहोत. तर तो सेकंड कंटेंट कोणता आहे तर मेथड्स फॉर कलेक्टिंग जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन. जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी कोणकोणत्या मेथड्सचा वापर केला जातो. ओके, त्या मेथड्स कोणकोणत्या आहेत त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर त्या मेथड्स कोणत्या आहेत तर फर्स्ट मेथड आहे द इंटरव्ह्यू, सेकंड इज क्वेश्चनायर, थर्ड मेथड आहे ऑब्झर्वेशन, नेक्स्ट इज पार्टिसिपंट्स डायरी और लॉग्स, नेक्स्ट इज क्वांटिटेटिव्ह जॉब ॲनालिसिस टेक्निक्स अँड लास्ट मेथड आर इलेक्ट्रॉनिक जॉब ॲनालिसिस टेक्निक्स. तर या अनेक मेथड्सचा वापर करून जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचे याच्यामध्ये काम केले जाते. तर या ऑल मेथड्सचा स्टडी आपण 1 बाय 1 करणार आहोत. तर आपण युनिट नंबर 2चा स्टडी करीत आहोत. युनिट नंबर 2चं टायटल आहे जॉब ॲनालिसिस. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ओके द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस या फर्स्ट कंटेंटचा स्टडी ऑलरेडी तुम्ही केलेला आहात. त्यामध्ये तुम्हाला ओके युजेस ऑफ जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन अँड कंडक्टिंग अ जॉब ॲनालिसिस या कंटेंटचा स्टडी करायचा आहे. तर तुम्ही तो स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी केलेला आहे. तर जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा यूज ओके त्याचा वापर कशासाठी केला जातो आणि जे काही जॉब ॲनालिसिस आहे ते कशासाठी कंडक्ट केले जाते ओके आयोजित केले जाते याचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केलेला आहे. आणि आज आपण या लेक्चर्समध्ये जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी ज्या मेथड्स यूज केल्या जातात त्या मेथड्सचा ओके आपण स्टडी करणार आहोत. नाव लेट्स सी द मेथड्स फॉर कलेक्टिंग जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन. हा युनिट नंबर 2मधील सेकंड कंटेंट आहे. तो आहे मेथड्स फॉर कलेक्टिंग जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन. जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर त्यासाठी कोणकोणत्या मेथड्स यूज केले जातात तर फर्स्ट मेथड आहे द इंटरव्ह्यू मेथड, सेकंड मेथड्स आर क्वेश्चनायर मेथड, थर्ड मेथड आहे ऑब्झर्वेशन मेथड, participants diary or logs method, quantitative job analysis techniques and electronic job analysis techniques. तर या व्हेरियस मेथड्स आहेत ज्याच्या आधारे जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. नाव लेट्स सी 1 बाय 1 मेथड. मेथड्स फॉर कलेक्टिंग जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन. There are many ways, interviews or questionnaire for instance, to collect job information. ओके, एखाद्या जॉबची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत. म्हणजे इंटरव्ह्यू घेऊन किंवा क्वेश्चनायरच्या मदतीने अशी जॉब इन्फॉर्मेशन कलेक्ट सहज करता येते. ओके, ज्या व्यक्ती तो जो काही जॉब करत असेल तर त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो. ओके, क्वेश्चनायर तयार करून त्याला अनेक क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याच्या माध्यमातून अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. द बेसिक रूल इज टू यूज those the best fit your purpose. Thus, an interview might be best for creating a list of job duties,
The more quantitative position analysis questionnaire method may be best for quantifying each job's relative worth for pay purpose. Before actually analyzing the job, keep several things in mind. ओके, जॉब इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी इंटरव्ह्यू घेतला जातो, क्वेश्चनायर तयार केली जाते आणि त्याच्यामधून योग्य त्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी अशा वेगवेगळ्या मार्गाचा वापर केला जातो आणि ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. The more quantitative position analysis questionnaire method may be best for quantifying each job's relative worth for pay purpose. ओके, जर एखाद्या जॉबचे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर त्यासाठी क्वेश्चनायर मेथड हे अत्यंत उपयुक्त अशी आहे. कारण तो जो काही जॉब आहे त्या जॉबविषयी अनेक क्वेश्चन्स त्या व्यक्तीला विचारले जातात आणि त्याच्यामधून इन्फॉर्मेशन मिळवली जाते. मग अशी जॉब ॲनालिसिस करण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन मिळवली जाते त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर फर्स्ट थिंग आहे, मेक द जॉब ॲनालिसिस अ जॉईंट एफर्ट बाय अ ह्युमन रिसोर्स मॅनेजर, द वर्कर अँड द वर्कर सुपरवायझर. तर जॉब ॲनालिसिस करायचे असेल, ते मेक करायचे असेल तर त्यासाठी अनेक एफर्ट्स घ्यायला लागतात. मग असे जॉईंट एफर्ट घेतले जातात. याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजर, वर्कर अँड वर्कर सुपरवायझर एकत्र येऊन तो जॉब ॲनालिसिस तयार करण्यासाठी असे जॉईंटली एफर्ट्स घेत असतात. इन अनयुनियनाइज्ड वर्कप्लेस in workplace, prior discussion and agreement with union representatives will help in collecting the right data. तर याच्यामध्ये काय केले जाते, जॉब ॲनालिसिस करायचे असेल तर त्यासाठी जॉईंटली एफर्ट घेतले जातात. त्याच्यामध्ये जो ह्युमन रिसोर्स मॅनेजर आहे त्याचबरोबर ते वर्कर्स अँड वर्कर सुपरवायझर एकत्र येऊन जॉब ॲनालिसिस करण्यासाठी एफर्ट्स घेतात. त्याच्यामध्ये जे काही वर्कप्लेस आहे त्या ठिकाणी डिस्कशन केले जाते, एक ॲग्रीमेंट केला जातो. असा ॲग्रीमेंट युनियन रिप्रेझेंटेटिव्स यांच्यासाठी जो काही राईट डेटा कलेक्ट करायचा आहे याची हेल्प घेण्यासाठी होत असतो. द ह्युमन रिसोर्स मॅनेजर माइट ऑब्झर्व द वर्कर डुईंग द जॉब and have both the supervisor and worker fill out जॉब क्वेश्चनायर. याच्यामध्ये असे जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना जो ह्युमन रिसोर्स मॅनेजर आहे तो काय करतो, तर जो काही जॉब आहे त्या ठिकाणी जो वर्कर काम करीत असतो त्याचे तो काम कशा प्रकारे करतो, तो कोणते काम करतो ह्याचे ऑब्झर्वेशन तो ह्युमन रिसोर्स मॅनेजर करीत असतो. अँड हॅव बोथ द सुपरवायझर अँड वर्कर फिल आउट जॉब क्वेश्चनायर. आणि त्याच्याबरोबर हे दोघं सुपरवायझर आणि वर्कर जॉब क्वेश्चनायर तयार करीत असतात, फिल करीत असतात. देन ही और शी लिस्ट दी जॉब ड्युटीज अँड रिक्वायर्ड ह्युमन थ्रेड्स. आणि या दोघांनी जी काही लिस्ट तयार केलेली असते, जी काही जॉब ड्युटीची लिस्ट तयार केलेली असते त्याच्यामध्ये ह्युमन थ्रेड्स कोणत्या रिक्वायर केल्या आहेत त्याचे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळवली जाते. द सुपरवायझर अँड वर्कर कॅन गिव्ह देअर इनपुट्स ॲज वेल. आणि त्याच्यामध्ये सुपरवायझर आणि वर्कर त्यांचे जे काही इनपुट्स त्यांना प्राप्त झाले आहेत ते देत असतात. त्यानंतर सेकंड थिंग आहे, मेक शुअर द क्वेश्चन्स अँड द प्रोसेस आर बोथ क्लिअर टू द एम्प्लॉईज. फॉर एक्झाम्पल, some might not know what you mean when you ask about the job's mental demands. Make sure the questions and the process are both clear to the employee. तो जो काय एम्प्लॉई आहे त्याला कोणते क्वेश्चन्स विचारायचे आहेत, त्याची प्रोसेस कशी असेल हे सर्व क्लिअर याच्यामध्ये केले जाते.
यूज सेव्हरल जॉब ॲनालिसिस मेथड. त्यानंतरचा थर्ड थिंग आहे यूज सेव्हरल जॉब ॲनालिसिस मेथड. ओके, जेव्हा जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्यावेळेस ओके ज्या मेथड्स यूज करणार आहोत त्या चांगल्या पद्धतीने मेथड्स यूज करता आल्या पाहिजेत. ओके, अशा सेव्हरल जॉब ॲनालिसिस मेथड्स यूज केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, अ क्वेश्चनायर might miss a task the worker performs just occasionally. Therefore, it's prudent to follow up the questionnaire with a short interview. जर एखादा शॉर्ट इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर त्यासाठी क्वेश्चनायर मेथड ओके योग्य ठरते. म्हणून ओके जेव्हा जॉब ॲनालिसिस केली जाते ते ॲनालिसिस करताना जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्यासाठी काही सेव्हरल मेथड्स यूज केल्या पाहिजेत. तर त्या मेथड्स कोणत्या आहेत त्यांचा स्टडी आपण करत आहोत. तर त्यामध्ये ओके जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना जी मेथड्स यूज केले जातात त्यामधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आहे दी इंटरव्ह्यू मेथड. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय द इंटरव्ह्यू मेथड. जॉब ॲनालिसिस इंटरव्ह्यू range from unstructured tell me about your job to highly structured ones containing hundreds of specified items to check off. जेव्हा जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्यावेळेस इंटरव्ह्यू या मेथडचा वापर केला जातो. आणि ही इंटरव्ह्यू मेथड कशी आहे तर ती अनस्ट्रक्चर्ड मेथड आहे. ओके, ती एक अनस्ट्रक्चर्ड मेथड आहे. टू हायली स्ट्रक्चर्ड वन्स कंटेनिंग हंड्रेड्स ऑफ स्पेसिफिक आयटम्स टू चेक ऑफ. मॅनेजर्स मे कंडक्ट इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यूज विथ ईच एम्प्लॉई. मॅनेजर ओके जेव्हा असा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो त्यावेळेस इंडिव्हिज्युअली ओके हा इंटरव्ह्यू कंडक्ट करीत असतो. ईच एम्प्लॉईने तो इंटरव्ह्यू देता यावा यासाठी मॅनेजर योग्य त्या पद्धतीने इंडिव्हिज्युअली इंटरव्ह्यू कंडक्ट करीत असतो. ग्रुप इंटरव्ह्यू विथ ग्रुप्स ऑफ एम्प्लॉईज हू हॅव दी सेम जॉब. त्याचबरोबर ओके इंडिव्हिज्युअली इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर त्यासाठी ईच एम्प्लॉईचा याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याचबरोबर ओके ग्रुप पद्धतीने देखील ओके याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू घेतला जातो. ग्रुप पद्धतीने देखील याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जातो. मग जो काही सेम जॉब करतात एम्प्लॉई त्या सेम जॉबमधील जे वर्कर्स आहेत जे एम्प्लॉईज आहेत त्यांचा ग्रुप इंटरव्ह्यू घेतला जातो. अँड और सुपरवायझर इंटरव्ह्यूज विथ वन और मोर सुपरवायझर्स हू नो दी जॉब. आणि त्याचबरोबर जे काही सुपरवायझर्स असतात त्यांचा देखील या ठिकाणी ओके इंटरव्ह्यू घेतला जातो. यूज ग्रुप इंटरव्ह्यूज वेन अ लार्ज नंबर ऑफ एम्प्लॉईज आर परफॉर्मिंग सिमिलर और आयडेंटिकल वर्क. असा ग्रुप इंटरव्ह्यू ज्या वेळेस घेतला जातो त्यावेळेस ओके त्या ठिकाणी ओके लार्ज नंबर ऑफ एम्प्लॉईज असतात आणि त्या ठिकाणी जो काही ते काम करीत असतात ते सिमिलर परफॉर्म देतात आणि आयडेंटिकल वर्क करीत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी या इंटरव्ह्यू मेथडचा चांगला वापर करता येतो. सिन्स दिस कॅन बी अ क्विक अँड इनएक्सपेन्सिव्ह वे टू गॅदर इन्फॉर्मेशन. आणि हा इंटरव्ह्यू मेथड कशी आहे अत्यंत इनएक्सपेन्सिव्ह आहे. ते काही खर्चिक नाही आहे. याच्यामधून ओके क्विक आणि इनएक्सपेन्सिव्ह असा मार्ग ओके असा हा एक मार्ग आहे त्यामधून जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन मिळवली जाते. ॲज अ रूल the workers immediate supervisor attends the group session. If not, you can interview the supervisor separately. The interview should understand the reason for the interview. Their tendency for workers to view such interviews rightly or wrongly as efficiency evaluations. If so, interviews may hesitate to describe their jobs accurately. जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो तर त्यामध्ये इंटरव्ह्यूवी आणि इंटरव्ह्यूअर असे 2 पर्सन्स असतात. म्हणजे ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि ज्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग याच्यामध्ये हा इंटरव्ह्यू का घेतला जातो त्याचे रिझन काय आहे ते अंडरस्टँड होण्यासाठी याची मदत होत असते. त्याचबरोबर ते वर्कर्स ओके राईट और रॉंग
हे आहेत की नाहीत, ओके, जे काही काम करतात त्याची माहिती याच्यामधून मिळवली जाते आणि त्यांचे इफिशियन्सी इव्हॅल्युएशन करण्यासाठी देखील या इंटरव्ह्यूचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत होत असते. म्हणून इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर एक मुलाखत. जेव्हा जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर त्यासाठी अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी इंटरव्ह्यू घेतला जातो, मुलाखत घेतली जाते. जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जो काही वर्कर काम करतो त्या वर्करचा इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिक इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा सेम काम करणाऱ्या ओके आणि सेम परफॉर्मन्स देणाऱ्या व्यक्तींचा ग्रुपने देखील याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यू घेताना त्याच्यामध्ये 2 व्यक्ती असतात. एक असतो इंटरव्ह्यू देणारा आणि दुसरा असतो इंटरव्ह्यू घेणारा, म्हणजे इंटरव्ह्यूअर अँड इंटरव्ह्यूवी. मग अशामध्ये इंटरव्ह्यू घेत असताना त्यांचं जे काही स्ट्रक्चर असते मग ते अनस्ट्रक्चर्डचा देखील वापर करू शकतात किंवा स्ट्रक्चर्ड मेथडचा देखील वापर करू शकतात. अनस्ट्रक्चर्ड म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणतेही क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचे स्ट्रक्चर, त्याची रचना ही ठरलेली नसते. बट स्ट्रक्चर मेथडमध्ये काय असते तर त्याची रचना ठरलेली असते. कोणत्या पद्धतीचं क्वेश्चन विचारले पाहिजे याची रचना त्यामध्ये ठरलेली असते. अशा प्रकारे इंटरव्ह्यूच्या मेथडच्या आधारे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. मग याच्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ते टिपिकल क्वेश्चन्स कोणते आहेत, तर फॉर एक्झाम्पल द टिपिकल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स इन्क्लूड दी फॉलोइंग. तर त्या क्वेश्चन्समध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात, तर व्हॉट इज द जॉब बिंग परफॉर्म, व्हॉट एक्झॅक्टली आर द मेजर ड्युटीज ऑफ युअर पोझिशन, what physical locations do you work in, what are the education, experience, skill and where applicable certification and licensing requirements. म्हणजे जो काय वर्कर आहे, जो एम्प्लॉई आहे त्याला त्याचे एज्युकेशन, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचे स्किल्स ओके हे विचारले जातात. त्याचबरोबर तो कोणत्या ठिकाणी काम करतो, त्याचे फिजिकली लोकेशन, काम करण्याचे फिजिकली लोकेशन ते विचारले जाते. त्याचबरोबर त्याचे जे काही पोझिशन आहे ओके त्या पोझिशनची मेजर ड्युटीज ओके एक्झॅक्टली मेजर ड्युटी काय आहे असा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातो. इन व्हॉट ॲक्टिव्हिटीज डू यू पार्टिसिपेट, ओके तो जो काही काम करीत आहे त्यामध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज त्याने केल्या पाहिजेत तो करीत असतो ते देखील विचारले जाते. जो त्या पार्टिसिपेट होणार आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तर त्याने कशा पद्धतीने काम केले पाहिजे, कोणते काम केले पाहिजे. व्हॉट आर द जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज अँड ड्युटीज, जो काही जॉब आहे त्या जॉबची त्याची जबाबदारी काय आहे, त्याची ड्युटीज काय आहे. त्यानंतर आहे व्हॉट आर द बेसिक अकाउंटेबिलिटीज ऑर परफॉर्मन्स स्टँडर्ड्स दॅट टायपिफाय युअर वर्क, त्याचं जे काही काम आहे त्याची बेसिक अकाउंटेबिलिटी आणि त्याचे परफॉर्मन्स स्टँडर्ड्स काय आहे. व्हॉट आर युअर रिस्पॉन्सिबिलिटीज, तुमची जबाबदारी काय आहे. व्हॉट आर द इन्व्हायरमेंटल अँड वर्किंग कंडिशन्स इन्व्हॉल्व, त्याच्यामध्ये ओके जे काही वर्किंग कंडिशन आहे, जे इन्व्हायरमेंट आहे ते कशा पद्धतीचे हवे आहे. व्हॉट आर द जॉब्स फिजिकल डिमांड्स, तुमच्या जे काही जॉब आहे त्याच्याशी ओके फिजिकल डिमांड्स कोणती आहे. द इमोशनल अँड मेंटल डिमांड्स, त्याचबरोबर ओके फिजिकल डिमांड्स, इमोशनल डिमांड आणि मेंटल डिमांड्स कोणकोणत्या आहेत त्या काय आहेत. व्हॉट आर द हेल्थ अँड सेफ्टी कंडिशन्स, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणचे ओके सेफ्टी कंडिशन्स काय आहे, तुमची हेल्थ कंडिशन्स काय आहे आणि आर यू एक्सपोज एनी हाजर्ड्स और अनयुज्युअल वर्किंग कंडिशन्स. अशा अनेक प्रश्न या इंटरव्ह्यू घेत असताना ओके त्या एम्प्लॉयरला म्हणजे जो काय इंटरव्ह्यू घेत असतो तो इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती त्या इंटरव्ह्यू व्ह्यूअरला विचारत असतो. ओके मग असा एम्प्लॉई अशा अनेक क्वेश्चनची आन्सर्स त्या मुलाखतदाराला देत असतो आणि याच्या माध्यमातून ओके योग्य ती इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, याच्यामध्ये ओके स्ट्रक्चर इंटरव्ह्यू घेतला जातो. मेनी मॅनेजर्स यूज क्वेश्चनायर टू गाईड दी इंटरव्ह्यू. स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, मेनी मॅनेजर्स यूज क्वेश्चनायर टू गाईड दी इंटरव्ह्यू. तर मॅनेजर्स काय करतात तर असा जे काही इंटरव्ह्यू घेतला जातो तेव्हा त्यांना गाईड करण्यासाठी अशी क्वेश्चनायर्स
यूज करतात. पर्सन वन एक्झाम्पल, ओके, प्रेझेंट वन एक्झाम्पल. इट इन्क्लूड्स क्वेश्चन्स रिगार्डिंग मॅटर्स लाईक द जनरल पर्पज ऑफ द जॉब, supervisor responsibilities, job duties, education, एक्सपिरियन्स अँड स्किल्स रिक्वायर्ड. तर या स्ट्रक्चर इंटरव्ह्यू कशा पद्धतीने घेतला जातो, त्यासाठी कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले आहेत ते आता आपण पाहूया. ओके, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जाते त्याचं एक स्ट्रक्चर ठरलेला असतो. ओके, जॉब ॲनालिसिस क्वेश्चनायर अशा पद्धतीचे असते. त्याच्यामध्ये पर्पज आणि इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. त्याचबरोबर जो काय एम्प्लॉई आहे त्याचा डेटा याच्यामध्ये, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये फीड करावी लागते. त्याचबरोबर त्याची समरी ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे तो कोणते काम करतो, त्या कामाची त्याची ड्युटी कोणती आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याचबरोबर लिस्टिंग ऑफ जॉब ड्युटीज, या सर्वांची क्वेश्चनायर या स्ट्रक्चर इंटरव्ह्यूमध्ये तयार केली जाते. त्यानंतर यामध्ये मिनिमम लेवल ऑफ एज्युकेशन, ओके, जो काही तो व्यक्ती काम करीत आहे मग त्याचे त्या जॉब पोझिशनसाठी केवढे एज्युकेशन पाहिजे, ओके, त्या एज्युकेशनची मिनिमम लेवल देखील याच्यामध्ये रिक्वायर केली जाते. त्याचबरोबर रिक्वायर्ड ट्रेनिंग ऑन जॉब, व्हॉट इज द लेवल ऑफ ऑन द जॉब और क्लासरूम ट्रेनिंग समवन रिक्वायर्स टू डू युअर जॉब. त्या जॉबची रिक्वायरमेंट जी असेल त्याच्यानुसार ट्रेनिंग कशा पद्धतीने दिली जाते ते ट्रेनिंग तुम्हाला, ओके, रोज दिली जाते. ओके, वीकली, मंथली, सेव्हरल मंथ्स, 1 इयर, 2 इयर, ओके, असे ट्रेनिंग कधी दिले जाते, असे अनेक क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. त्याचबरोबर सुपरवायझरी रिस्पॉन्सिबिलिटी, डू यू सुपरवाइज others as part of your job? If so, please briefly describe the nature of your work. अशा प्रकारचा क्वेश्चन यामध्ये विचारला जातो. आणि सुपरवायझरी रिस्पॉन्सिबिलिटीज कोणकोणत्या आहेत त्याचा देखील याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो. फिजिकल जॉब डिमांड, ओके, प्लीज ब्रीफली डिस्क्राईब these jobs main physical demands. For example, does it involve sitting, walking, standing, lifting, डिटेल्ड रिपिटेटिव्ह मोशन्स आणि क्लाइम्बिंग एक्सेट्रा. असे अनेक क्वेश्चन्स या जेव्हा स्ट्रक्चर इंटरव्ह्यू घेतला जातो त्यावेळेस विचारले जातात. कारण असे जो काही इंटरव्ह्यू घेतला जातो त्याचं स्ट्रक्चर, त्याची रचना ही ठरलेली असते. अशा स्ट्रक्चरच्या आधारेच त्या एम्प्लॉयला, त्या इंटरव्ह्यूला क्वेश्चन्स विचारले जातात. सच structure lists are not just for interviews. Job analysts who collect information by personally observing the work or by using questionnaire. Two methods explained later can also use structure list. तर आपण ते कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात त्यांचे स्ट्रक्चर आत्ताच पाहिले आहे. त्याच्यामध्ये ओके, पर्पज काय आहे, तुम्ही काम का करता, त्याचा हेतू काय, त्याचबरोबर त्या एम्प्लॉयचे जो काही डेटा आहेत म्हणजे त्याचे नाव, त्याचे एम्प्लॉय ID, त्याचे लोकेशन, त्याचे डिपार्टमेंट कोणत्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर त्याचे जॉब टायटल, ओके, त्याचे जॉब कोड, वर्क टेलिफोन नंबर, सुपरवायझर नेम, सुपरवायझर टायटल, अशी ऑल इन्फॉर्मेशन, ओके, ऑल क्वेश्चन्स या स्ट्रक्चर इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याची ते जो काही काम करतो तर त्या कामाबद्दल त्याची जबाबदारी कोणती आहे, त्याचे ड्युटीज कोणत्या आहेत, असे अनेक क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. त्यानंतर आहे प्रोज अँड कॉन्स, साधक आणि बाधक. द इंटरव्ह्यूज वाईड यूज रिफ्लेक्ट्स इट ॲडव्हान्टेजेस. इट्स सिम्पल अँड क्विक वे टू कलेक्ट इन्फॉर्मेशन. प्रोज अँड कॉन्स हा एक सिम्पल अँड क्विक वे आहे, ओके, त्वरित जलद मार्ग आहे ज्याच्यामधून जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन सहज कलेक्ट करता येते. स्किल इंटरव्ह्यूअर्स कॅन ऑल्सो अनअर्थ इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज that occur only occasionally or informal contacts that aren't on the organization chart. The employee can also vent frustration that might otherwise go unnoticed.
Distortion of information is the main problem. This pros and cons method. Job analysis often precedes changing a job's pay rate. Employee therefore may legitimately view its pay related and aggregate some responsibilities while minimizing others. तर प्रोज अँड कोन्स हा एक काय आहे, अत्यंत सिंपल आणि जलद असा मार्ग आहे ज्याच्यामधून इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करणे सहज सोपे होते. आणि याचा ॲडव्हान्टेज कोणाला प्राप्त होतो, तर जो काय इंटरव्ह्यू आहे, जो देणारा व्यक्ती आहे त्याला याचा रिफ्लेक्ट यूज करता येतो आणि त्याच्यामधून ॲडव्हान्टेजेस मिळवता येतात. त्यानंतर आहे इंटरव्ह्यूइंग गाईडलाईन्स. टू गेट द बेस्ट इन्फॉर्मेशन पॉसिबल थ्रू establish rapport with the interviewee, know the person's name, speak understandably, briefly interview the interview's purpose, and explain how the person was chosen for the interview. Second guidelines are: use a structured guide that lists questions and provides space for answer. This ensures you will identify crucial questions ahead of time and that all interviewers. Third guidelines are: make sure you don't overlook crucial but infrequently perform activities like a nurse occasional emergency room duties as the worker to list his or her duties in order to importance and frequency of occurrence. And last guidelines are: after completing the interview, review the information with the worker's immediate supervisor and with the interviewee. तर अशा प्रकारे या इंटरव्ह्यू मेथडमध्ये जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन मिळविताना या मेथडचा वापर केला जातो. ही या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन मधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट अशी मेथड आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे इंटरव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये इंटरव्ह्यू देणारा आणि इंटरव्ह्यू घेणारा असे दोन व्यक्ती असतात. असा इंटरव्ह्यू इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये घेतला जातो. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेताना अनेक टिपिकल क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याच्यामधून इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. त्यानंतर या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्टिंगमधील सेकंड मेथड आहे क्वेश्चनायर. क्वेश्चनायर ही देखील अत्यंत इम्पॉर्टंट अशी मेथड आहे. मग क्वेश्चनायरच्या माध्यमातून कशा प्रकारे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, तर या मेथडमध्ये काय केली जाते, हॅविंग एम्प्लॉईज फिल आउट क्वेश्चनायर to describe their job duties and responsibilities is another good way to obtain job analysis information. या क्वेश्चनायर मेथडमध्ये काय केली जाते, जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना अत्यंत चांगल्या मार्गाने ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. याच्यामध्ये जो एम्प्लॉय असेल त्याला अशी क्वेश्चनायर फिल करण्यासाठी सांगितले जाते. त्याच्यामध्ये त्याचे जे काही जॉब ड्युटीज आहेत, ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते डिस्क्राईब करण्यासाठी ही क्वेश्चनायर तयार केली जाते. आणि जो एम्प्लॉय आहे तो अशी क्वेश्चनायर फिल करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि हा एक अत्यंत चांगला मार्ग आहे ज्यामधून जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन सहज मिळविता येते. त्यामुळे जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी क्वेश्चनायर या मेथडचा देखील वापर केला जातो. सम क्वेश्चनायर्स आर स्ट्रक्चर्ड चेकलिस्ट. काही क्वेश्चनायर यांचे स्ट्रक्चर हे ठरलेले असते. हिअर each employee gets an inventory of perhaps hundreds of specific duties or tasks. He or she must indicate if he or she performs each task. If so, how much time is normally spent on each. बिझनेस ऑर्गनायझेशन्समध्ये मेन आणि वुमेन दोघं काम करीत असतात. मग ते कोणत्या प्रकारचे काम करतात, त्यांची ड्युटीज काय आहेत, त्यांचे टास्क काय आहेत, ते त्यांनी त्या क्वेश्चनायर मेथडमध्ये काय केले पाहिजे, त्याची इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. ते कोणता टास्क कंप्लीट करतात, परफॉर्म करतात, हे त्यांनी सांगितले पाहिजे. द क्वेश्चनायर मे सिम्पली आस्क डिस्क्राईब द मेजर ड्युटीज ऑफ युअर जॉब. क्वेश्चनायरमध्ये काय विचारले जाते, तर त्यांचा जो काही जॉब आहे त्या जॉबबद्दलचे त्यांचे जे काही मेजर ड्युटीज आहेत
ते डिस्क्राईब करण्यासाठी या क्वेश्चनायरमध्ये सांगितले जाते. ओके, क्वेश्चनायर ही मेथड, या मेथडमध्ये काय केली जाते तर जो एम्प्लॉई काम करत आहे त्याचा जो काही जॉब आहे त्या जॉबबद्दलचं त्याचे ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज याचे डिस्क्रिप्शन याच्यामध्ये केले जाते. इन प्रॅक्टिस the best questionnaire often falls between these two extremes, as illustrated in typical job analysis questionnaire might include several open-ended questions and what is the job overall purpose, as well as structured questions. All questions have pros and cons. A questionnaire is a quick and efficient way to obtain information from a large number of employees. क्वेश्चनायरचा महत्त्वाचा फीचर काय आहे तर याच्यामधून क्विक, ओके, त्वरित, जलद अशी इफिशियंट असा हा एक मार्ग आहे ज्यामधून ओके लार्ज नंबर ऑफ एम्प्लॉयर्स, वर्कर्स कितीही असू देत, ओके, असे असंख्य एम्प्लॉईजकडून इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी ओके हा एक क्विक आणि इफिशियंट असा एक मार्ग आहे. इट्स लेस कॉस्टली दॅन इंटरव्ह्यूइंग हंड्रेड्स ऑफ वर्कर्स. आणि इंटरव्ह्यू मेथडपेक्षा क्वेश्चनायर मेथड ही कशी आहे, लेस कॉस्टली आहे, कमी खर्चिक आहे. However, developing the questionnaire and testing it can be time consuming. ओके, फक्त याचा एक लिमिटेशन आहे की जे काही क्वेश्चनायर आहे ते टेस्टिंग करण्यासाठी, ते डेव्हलपिंग करण्यासाठी टाईम हा मोस्ट प्रमाणात जास्त कंझ्युम होत असतो. अँड ॲज विथ इंटरव्ह्यूज एम्प्लॉईज मे डिसॉर्ट देअर आन्सर्स. तर अशा प्रकारे ओके जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन मेथडमध्ये इंटरव्ह्यू, क्वेश्चनायर, ऑब्झर्वेशन, पार्टिसिपंट डायरी लॉग्स, क्वांटिटेटिव्ह जॉब ॲनालिसिस टेक्निक्स अशा इलेक्ट्रॉनिक जॉब ॲनालिसिस मेथड्स, अशा अनेक मेथड्सचा वापर करून जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. त्यामधील ओके इंटरव्ह्यू आणि क्वेश्चनायर हे अत्यंत इम्पॉर्टंट अशा मेथड आहेत. क्वेश्चनायरचा ओके क्वेश्चनायर जी मेथड आहे ती अत्यंत क्विक आणि इफिशियंट अशी मेथड आहे. याच्यामधून ओके असंख्य एम्प्लॉयरचे एकाच वेळी ओके इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येते. हा एक क्विक असा, जलद असा एक मार्ग आहे. त्याचबरोबर ओके याचे क्वेश्चनायर मेथडमध्ये इंटरव्ह्यू घेत असताना अत्यंत कॉस्ट ओके कमी खर्च लागतो. बट याचं एक लिमिटेशन आहे की याच्यामध्ये जे काही क्वेश्चनायर आहे त्याचं टेस्टिंग करण्यासाठी, त्याचं डेव्हलपिंग करण्यासाठी टाईम हा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्समधील इंटरव्ह्यू आणि क्वेश्चनायर या दोन मेथडचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये केलेला आहे. नक्की इंटरव्ह्यू मेथडमध्ये काय केले जाते तर त्याच्यामध्ये अनेक टिपिकल क्वेश्चन्स विचारले जातात. ओके एम्प्लॉयला अनेक क्वेश्चन्स विचारून त्याच्याकडून तशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. आणि अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना असा इंटरव्ह्यू हा इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये देखील घेतला जातो. त्यानंतर आहे क्वेश्चनायर मेथड. क्वेश्चनायर मेथडमध्ये काय केले जाते तर क्वेश्चनायर मेथड काय आहे, अत्यंत जलद असा मार्ग आहे ज्यामधून असंख्य एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन याच्यामधून मिळवली जाते. हा एक इफिशियंट असा मार्ग आहे. यासाठी ओके क्वेश्चनायर मेथडमधून इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर यासाठी खर्च देखील कमी लागतो. फक्त त्याचा एक लिमिटेशन आहे की त्यासाठी टाईम ओके जास्त मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. कारण जी काही क्वेश्चनायर तयार केली जाते त्याचे टेस्टिंग होणे आवश्यक आहे आणि ते डेव्हलप करणे आवश्यक आहे. यासाठी टाईम मोठ्या प्रमाणावर कंझ्युम होत असतो. आणि त्याचे जे काही क्वेश्चनायर्स असतात ओके त्याचे स्ट्रक्चर हे ठरलेले असते, ते चेकलिस्ट केली जाते. आणि यामधून या क्वेश्चनायरमधून कशा प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते तर जो काही एम्प्लॉई काम करतो त्याचा जो काही जॉब आहे त्या जॉबचे, त्याच्या काही ड्युटीज,
त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज यांबद्दलची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये कलेक्ट केली जाते, मिळवली जाते आणि हा अत्यंत गुड वे आहे की ज्याच्यामधून अशी इन्फॉर्मेशन सहज मिळविता येते. तर या दोन मेथडचा आपण इंटरव्ह्यू आणि क्वेश्चनायर या दोन मेथडचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन मेथड्सचा स्टडी करणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑब्झर्वेशन मेथड, पार्टिसिपंट डायरी लॉग्स मेथड, क्वांटिटेटिव्ह जॉब ॲनालिसिस टेक्निक्स आणि इलेक्ट्रॉनिक जॉब ॲनालिसिस मेथड्स या 4 मेथड्सचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला 1 बाय 1 करणार आहोत. जॉब ॲनालिसिस कलेक्टिंग मेथड्समध्ये इन्फॉर्मेशन कलेक्टिंग मेथड्समध्ये 6 इम्पॉर्टंट अशा मेथड्स आहेत. त्यामधील इंटरव्ह्यू मेथड, क्वेश्चनायर मेथड, इलेक्ट्रॉनिक जॉब ॲनालिसिस मेथड, ऑब्झर्वेशन मेथड, पार्टिसिपंट डायरी लॉग्स मेथड, क्वांटिटेटिव्ह जॉब ॲनालिसिस टेक्निक्स या अत्यंत इम्पॉर्टंट अशा मेथड आहेत. या मेथडचा वापर करून जॉबबद्दलची ॲनालिसिस करण्यासाठी जी काय इन्फॉर्मेशन लागते ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी यांचा वापर केला जातो आणि प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अशा मेथड्स यूज केल्या जातात. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चर्समध्ये आपण इंटरव्ह्यू आणि क्वेश्चनायर या 2 मेथडचा स्टडी केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेल्या उर्वरित 4 मेथडचा स्टडी 1 बाय 1 करणार आहोत. थँक यू.